हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मखाण्याची भाजी बनवणार आहोत. तर बघूया त्यासाठी लागणारा मसाला. बघा, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, टोमॅटो, काजू, बदाम, लसूण आणि अद्रक. तर सर्वात पहिले आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊया. एकदम बारीक प्युरी करायची आहे. त्याच्यामध्ये थोडासा डाळ आपण टाकून घेणार आहोत. तर पाहू शकता एकदम बारीक प्युरी झालेली आहे. तर एक आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर याच भांड्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि काजू टाकून आपण हे बारीक करून घेऊया. त्याचबरोबर थोडेसे बदामही टाकूया. हे पण वाटण आपण बारीक करून घेणार आहोत. हे बघा, वाटण बारीक होत नव्हतं, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून हे बारीक केलेलं आहे. तर चला सर्वात पहिले आपण मखाणे भाजून घेऊया. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला कडक भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता हे मखाणे चांगले भाजलेले आहेत. तर बघा, तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांदे. तर चला, तर मग ही प्युरी एकदम खमंग आपण परतून घेऊया आणि त्यानंतर कोथिंबीर, लसूण, अद्रक जे काही बारीक केले ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 1-2 मिनिटं याला झाकून ठेवूया. ते बघा, 2 मिनिटं झालेली आहेत. मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण आता दुसरा मसाला टाकून घेऊया. हा पण मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्या. यालाही 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. तर बघा, मसाला चांगला फ्राय झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण चवीनुसार नमक, थोडीशी हळद, एक चमचा लाल तिखट आणि थोडासा सब्जी मसाला टाकून घेऊया आणि मस्त फ्राय करून घेऊया. हा मसाला चांगला मिक्स करून, तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दही टाकू शकता आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडरही टाकू शकता. बघा, मसाला चांगला फ्राय झालेला आहे. तर आपल्या गरजेनुसार पाणी ओतून घेऊया आणि उकळी आल्यानंतर मखाणे टाकून देऊया. तर बघा, भाजीला उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर भाजलेला मखाना. याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे, अगदी 2 मिनिटं शिजवून झाकून ठेवूया. हे भाजल्यामुळे लगेच शिजला जातो. तर बघा, फायनली आपली मखाण्याची भाजी तयार झाली आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.